नमस्कार, तुकोबा स्पीक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर, तुम्हाला आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज सगळीकडे प्रजासत्ताक दिनाची धामधूम सुरू आहे आणि या धामधुमीचं वैशिष्ट्य म्हणजे सगळीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमाची रेलचेल आहे. विशेषतः सर्व शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत आणि या सर्व धामधुमीमध्ये एक गोष्ट मात्र थोडीशी दुर्लक्षित होत आहे, ती म्हणजे सरकारी शाळा म्हणजेच आपल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये जी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे ती गोष्ट. शासन स्तरावरूनही त्याचे अनेक कारणे केली जाते, त्याचा आढावा घेतला जात आहे, परंतु वर्षानुवर्षे ही पटसंख्या आपल्याला कमीच होताना दिसत आहे. जरी सार्वत्रिक असं चित्र असलं तरी काही शाळा अशा आहेत की जिथे पटसंख्या अतिशय खूप चांगली आहे आणि अशा शाळांपैकीच एक शाळा आहे ती म्हणजे अंबाजोगाई तालुका जिल्हा बीड या तालुक्यातील शाळा, ती म्हणजे जवळगावची शाळा. आणि कुठलीही यंत्रणा, मग शाळा असेल, कुठलेही व्यवस्थापन असेल, ह्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता ठरते ती त्या नेतृत्वावर. आणि मग या शाळेला चांगले नेतृत्व लाभलेले आहेत, आज असतील, यापूर्वीचे असतील, आणि या नेतृत्वांमुळेच या शाळा पुढे आलेल्या आहेत. आणि या चांगुलपणाचा प्रसार, फैलाव सगळीकडे व्हावा म्हणून आज आपण या शाळेचे मुख्याध्यापक श्री आकनगिरे सर यांची मुलाखत करणार आहोत. आणि विशेष म्हणजे येत्या 31 जानेवारीला आकनगिरे सर हे नियत वयोमानानं सेवानिवृत्त होणार आहोत. तर चला, आज आपण आकनगिरे सरांच्या जीवनाविषयी, या शाळेविषयी, या शाळेच्या प्रगतीविषयी, त्यांच्या वैयक्तिक प्रगतीविषयी जाणून घेऊया. आकनगिरे सर, आपलं या मुलाखतीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपलं तुकोबा स्पीक्स हे जे चॅनल आहे हे संपूर्णपणे शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेलं चॅनल आहे आणि आपल्या या चांगल्या शाळेचा चांगुलपणा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा हाच आमचा या मागचा उद्देश आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे की सर, जेव्हा आपण या शाळेमध्ये रुजू होण्यासाठी आला तेव्हा आपल्या मनामध्ये काय भावना, काय परिस्थिती होती? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आमची तालुक्यात नावाजलेली, पटसंख्या चांगली असलेली आणि गाव सुद्धा अतिशय शाळेबद्दल आपुलकी असणारं, पालकवर्ग सज्ञान असणारं असं गाव असल्यामुळं आणि आमच्या केंद्रातील शाळा, या ठिकाणी काम करणारे मुख्याध्यापक, सर्व सहकारी स्टाफ हे सर्व परिचित होते आणि ही शाळा तालुक्यात नावाजलेली असल्यामुळं मला या शाळेचं मुख्याध्यापक पद घेताना अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये मी आपल्या या शाळेला काहीतरी योगदान देऊ शकतो, आपण अशा चांगल्या शाळेवर जाऊन आपण चांगलं कार्य करावं, ही प्रांजळ भावना मनामध्ये ठेवून मी या शाळेची निवड केली होती. म्हणजे तुम्ही यापूर्वी याच केंद्रामध्ये होता? हो, याच केंद्रामध्ये होतो मी. मग जेव्हा तुम्ही या केंद्रामध्ये होता तेव्हा या शाळेविषयीची जी भावना होती समाजामध्ये कशा पद्धतीची होती? या आमच्या केंद्रामध्ये सर्वात उत्कृष्ट आदर्श शाळा म्हणून या जवळगाव शाळेकडे पाहिलं जात होतं. कारण या ठिकाणी पटसंख्या तर चांगली होतीच, पण या ठिकाणी जे मुख्याध्यापक होते ते सुद्धा आदर्श असे मुख्याध्यापक होते. तिथे काम करणारा सर्व स्टाफ हा सुद्धा चांगला होता आणि म्हणून या गावची पटसंख्या अतिशय तालुक्यामध्ये नावाजलेली पटसंख्या होती आणि एकदम चांगली शाळा म्हणून मी निवड केली आहे. छान सर, तुमच्या जुन्या परिचयाची शाळा ही होती, तुम्हाला या ठिकाणची परिस्थिती माहिती होती. मग जेव्हा तुम्ही इथं आलात तेव्हा तुमच्यासमोर काही आव्हानं होती का? आता या ठिकाणी आल्यानंतर पहिलं आव्हान म्हणजे आपली पटसंख्या कशी टिकून ठेवता येईल. कारण जी पटसंख्या या गावची आहे, प्रसिद्ध गाव आहे, पटसंख्या चांगली आहे, 4थी पर्यंतची शाळा असून सुद्धा 208 पटसंख्या होती. मी इथं आलो त्यावेळी 208 पटसंख्या होती. छान. आणि मग ही पटसंख्या 4थीचे विद्यार्थी हे जास्त संख्येचे, समजा 56 विद्यार्थी 4थीला, आणि पटसंख्या जर 40 आली तर 16चा गॅप पडायचा. बरोबर. आणि मग असं 2 वर्ष जर गॅप पडला तर पद उठण्याची भीती. म्हणून आपल्याला 50 पेक्षा जास्त पट कसा मिळेल
त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून पालकवर्गाशी संपर्क साधून तांडा वस्तीवर सुद्धा भेटी देऊन आपली पटसंख्या कायम कशी राहील याकडे कटाक्षानं लक्ष दिलं आणि म्हणून ही पटसंख्या आज चांगल्या पद्धतीने टिकून आहे. बरोबर आहे सर. आज सगळीकडे इंग्रजी माध्यमाचं फॅड आहे. लोकांना आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेला घालायचं आहे. मग पालकांची ही जी इंग्रजी माध्यमाकडे जाण्याची जी ओढ आहे त्या ओढीला आपण कशा पद्धतीने टॅकल केलं? आता ही पालकाचा ओढा इंग्रजी शाळेकडे आहे हे सत्य आहे, परंतु आपल्या शाळेमध्ये पहिलीपासून सेमी इंग्रजी आहे. हे सेमी इंग्रजी माध्यम हे आपल्यासाठी उपयुक्त आहे. आपणच इंग्रजी शिक्षण इथं देतो वा. आणि आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते क्वालिफाईड आहेत, परीक्षा पास होऊन आलेले आहेत. आणि मग आपल्या इथं सोय असताना आपण बाहेरगावी लेकरांना प्रवेश देऊ नये. बरोबर. जास्तीत जास्त आपल्या गावामध्ये प्रवेश देऊन आपल्या गावची शाळा कशी टिकल, आपल्या गावची शाळा कशी चांगली राहील यासाठी पालक संपर्क आम्ही वाढवला. छान. शालेय व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन वा. शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला कार्यकर्त्या, महिला मेळावा घेऊन यांना सोबत घेऊन आम्ही गावामध्ये फिरलो. आणि त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं प्रयत्न, त्यांनी सुद्धा आपले मुलं बाहेरगावी न पाठविता इथंच या शाळेमध्ये राहावेत त्यासाठी खूप असं सहकार्य गावकऱ्यांनी केलं. अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी सुद्धा चांगलं काम केलं. छान. आणि म्हणून आज आमची शाळा ही चांगल्या परिस्थितीमध्ये, चांगल्या पटसंख्येमध्ये टिकून आहे. छान. म्हणजे जोपर्यंत समाजाचा सहभाग आपल्याला शाळांमध्ये मिळणार नाही हो तोपर्यंत आपली शाळा नावारूपाला येणार नाही. ठीक आहे. आणि समाजाचा सहभाग जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपलं चारित्र्य, आपलं वर्तनही त्या पद्धतीने आपण ठेवलं पाहिजे. तुम्ही तुमचं, तुमच्या स्टाफचं, तुमच्या संपूर्ण यंत्रणेचं वर्तन त्या पद्धतीने तुम्ही ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला लोकांचा सहभाग मिळाला, लोकांचं सहकार्य तुम्हाला मिळालं. प्रशासन आपलं जे असेल किंवा मग आपले सहकारी असतील त्यांच्याकडून तुम्हाला अनुभव कसा आला? प्रशासनाचा अनुभव तर अतिशय चांगला आहे. कारण या तालुका लेवलपर्यंत, जिल्हा लेवलपर्यंत जे अधिकारी वर्ग आहेत किंवा कर्मचारी वर्ग आहेत त्यांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे. छान. कारण आम्ही याच जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः या अंबेजोगाई तालुक्यामध्ये माझी 27 वर्ष सेवा झाली आणि या 27 वर्षा सेवेमध्ये कुठलाही अधिकारी कर्मचारी की म्हणजे आमच्या बाबतीत निगेटिव्ह अशी भावना त्यांच्यामध्ये नाही. बरोबर. कारण हे विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. वर्गाच्या बाहेर न जाता विद्यार्थ्यांमध्ये रममाण होऊन शिकवणारे शिक्षक आहेत. हे सर्वांना परिचित असल्यामुळं बरोबर त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय आमच्याकडे चांगला आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना साजेसं असं काम केलेलं आहे. बरोबर. आणि म्हणून अतिशय प्रशासनाचा चांगलं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. सहकारी स्टाफ सुद्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम करणारा, विद्यार्थ्यांमध्ये रममाण होऊन लेकरांना शिकवणारा असा स्टाफ आमच्याकडे उपलब्ध आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या शाळेचं हे वातावरण आहे. छान. म्हणजे आप भला तो जग भला म्हणतात. म्हणजे आपण चांगलं असलं की आपल्याला सगळं जग सहकार्य करतं, सगळं जग आपल्यासोबत चांगल्या पद्धतीनं वागतं. त्यामुळे तुमच्यासोबत गावकऱ्यांनी सहकार्य केलं, स्टाफनं सहकार्य केलं, प्रशासनाचंही तुम्हाला खूप चांगलं सहकार्य आहे. त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन सुद्धा कसा आहे, खूप चांगला आहे. मग आता हे सगळं तुम्ही सेमी इंग्लिश तर सुरू केलं, इंग्रजी माध्यमाकडे जो ओढा आहे पालकांचा त्या ओढ्याला तुम्ही थोडासा ब्रेक लावला. मग इथल्या मराठी माध्यमातल्या असेल किंवा सेमीच्या विद्यार्थ्यांमध्ये काही अजून सुधारणा व्हावी म्हणून आपण काही उपक्रम राबवले का या शाळेमध्ये आल्यानंतर? आता या शाळेमध्ये आल्यानंतर इंग्रजी माध्यमाचा ओढा कमी होण्यासाठी पहिलीपासून इंग्रजी, सेमी इंग्रजी चालू केल्यानंतर जास्तीत जास्त मुलांना इंग्रजीचं अध्यापन कसं करता येईल शिक्षकांना आणि त्याला शैक्षणिक साहित्य असेल किंवा एखादा उपक्रम आहे समजा इंग्रजीचा की जेणेकरून लेकरं कविता गायन असेल, वाचन असेल, त्या सर्व गोष्टीमध्ये अतिशय रममाण होऊन जे शिक्षक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतात त्यांची आम्ही पहिलीच्या वर्गाला नेमणूक केली. गुड. की जेणेकरून पहिलीच्या लेकरांना एकदा जर
पाया पक्का झाला. म्हणजे पहिली हा पाया पाया आहे. आहे. त्यामुळे चांगले चांगले म्हणजे जे शिक्षक, हा, उपक्रमशील शिक्षक आहेत उपक्रम शिक्षक त्यांना आहे. तुम्ही काय केलं, हो. पहिलीच्या पहिलीच्या वर्गाला वर्गाला टाकलं. नेमलं. छान. आणि जेणेकरून पहिलीच्या वर्गाला टाकल्यामुळं हम्म. पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा गावामध्ये असा प्रसार होत गेला हम्म, हम्म. की आज आपले पहिलीचे लेकर सुद्धा इंग्लिश स्कूल सारखं इंग्लिश वा वा, शब्द बोलू शकतात, इंग्रजी बोलतायत. चांगलं वाचन करू शकतायत. मग ही प्रसिद्धी झाल्यामुळं प्रवेश आपल्याला घेण्यासाठी ऑटोमॅटिक पालकवर्ग आमच्याकडे आकर्षित झाला. बरोबर. म्हणजे सेमी इंग्लिश घेतलं आणि शिक्षकाची नियुक्ती पण त्या पद्धतीने केली की बाबा जे उपक्रमशील शिक्षिका असतील हो हो किंवा जे ऍक्टिव्हिटी बेस हा. म्हणजे आनंदायी शिक्षण घेतात त्यांना हा. पहिलीला नेमायचं. त्याच्यानंतर पालकांसोबत कनेक्ट राहायचं की किती हा. विद्यार्थी काम करतायत, मुलांचा कसा अभ्यास चालू आहे. ह्या सगळ्यामुळे काय झालं, तुम्हाला तुमचा पट मेंटेन करायला मदत झाली. मदत आहे. खूप छान. तर याच्यासोबत दुसरे उपक्रम जे आहेत, समजा पालकांचा संपर्क शिवाय अजून काही उपक्रम आपण घेतले का? आता या उपक्रमामध्ये आम्ही आता शाळेला जागा अपुरी आहे तरी सुद्धा आम्ही प्रत्येक एक मूल एक झाड या नावाखाली दरवर्षी कमीत कमी 300-400 आम्ही झाडं वृक्षारोपण करतो. वा. गावामध्ये. पुन्हा गावामध्ये प्रत्येक शनिवारी एक स्वच्छता मोहीम राबविली जाते की शाळेचा परिसर असेल का अंगणवाडीचा परिसर असेल, ग्रामपंचायतचा परिसर असेल, बाजार मैदान असेल, म्हणजे जेणेकरून ज्या ठिकाणी समाज एकत्र जमा होतो अशा ठिकाणी जे घाण कचरा झालेला आहे, आमच्या समोर असलेले हनुमान विद्यालयाचे विद्यार्थी, ते सर्व स्टाफ, आमचा स्टाफ अतिशय स्वच्छतेमध्ये एकत्रित काम केलं जाते आणि उपक्रम चांगल्या प्रकारे राबवला जातो. बरोबर बरोबर. बरं, आता या शाळेविषयी झालं, तुमच्या जीवनामध्ये असा एखादा क्षण आहे का की जो तुम्हाला शेअर करावा वाटतो ज्याशाच लोकांसमवेत की आपण काय केलं होतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीने मिळाला? आता तसं पाहिलं तर आम्ही अतिशय गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आलेले आहेत. हो. आणि गरिबीची जाण असल्यामुळं शिक्षणामध्ये कशा अडचणी येतात हो हे अतिशय जवळून पाहिलेलं असल्यामुळं मी जिल्हा परिषद शाळेत येण्यापूर्वी आमच्याच गावची श्रीराम विद्यालय माध्यमिक शाळा आहे, त्या ठिकाणी मी 5 ते 8 विषयाला गणित शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली होती. आणि मग त्या ठिकाणी काम करत असताना 12वीचा एक विद्यार्थी होता, म्हणजे 10वीचा एक विद्यार्थी होता. तो 10वीचा विद्यार्थी परिस्थितीनं अतिशय गरिबीचा, त्याला फीस भरायला पैसे नाहीत म्हणून तो मजुरी करायचा आणि तो परीक्षेला फीस भरू शकत नव्हता. मग त्यावेळेला अशा विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित ठेवणं हे काही योग्य वाटत नव्हतं. बरोबर. आणि मला पण त्यावेळेस पगार नव्हता, तरी पण विद्यार्थी हुशार आहे, होतकुरा आहे, फीससाठी रडत आहे, हे अतिशय अवघड वाटलं. आणि मी स्वतः त्यावेळेची फीस जी होती 109 रुपये फक्त फीस होती. पण त्यावेळेस 109 रुपयाची व्हॅल्यू पण असेल ना. ती फीस मी त्या विद्यार्थ्याची भरली. बरोबर. आणि योग चांगला त्या विद्यार्थ्याचा, त्यानं पुढे शिक्षण घेत राहिला आणि आज एक चांगल्या पदावर तो कार्य करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तो सध्या चांगल्या पोस्टवर काम करत आहे. वर्ग 2 अधिकारी. आणि मग तो मुलाखतीमध्ये सांगत राहिला त्यानं स्वतःच्या की माझी फीस अंग्रे सरांनी भरली आणि म्हणून मी आज ह्या पदावर राहू शकलो. बरोबर. तर अतिशय जीवनामध्ये मला आनंद देणारं तर आहेच, परंतु आपल्या हातून एक चांगलं कार्य घडलं. खरं. बरोबर. कारण आपण म्हणतो की दान धर्म करावं, हे करावं, ते करावं, तरी ज्ञानदानाचं कार्यामध्ये आपला एक सिंहाचा वाटा झाला. छान. आणि विद्यार्थी एक चांगल्या पदावर गेला, याचा मला खूप अभिमान आहे. म्हणजे तुम्ही स्वतःलाच त्याच्यामध्ये पाहिलं की आपण काय परिस्थितीतून शिकलो आणि हे लेकरू काय परिस्थितीतून शिकत आहे, आणि ते समजून घेऊन तुम्ही म्हटले की आता माझ्यापाशी पण पैसा नाही, मला पण पगार नाही, तरी तुम्ही इकडून तिकडून केला. खरंच खूप छान काम केलेलं आहे सर तुम्ही. आणि त्यामुळेच त्याची प्रचिती अशी आहे की एवढी चांगली शाळा आणि एवढं चांगलं गावकरी, एवढं सगळं सहकार्य, हे आपला चांगुलपणा आपल्यातच असतो सर, आणि तोच आपल्या पुन्हा रिटर्न आपल्याला परत मिळत असतो. तुमच्या वैयक्तिक जीवनाविषयी काही सांगा. आता मी पहिली ते 10वी पर्यंत मी माझ्या मूळ गावी रेणापूर या ठिकाणी 1ली ते 10वीचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलेलं आहे.
11वी-12वीचं कॉलेज म्हणजे 11वी-12वी मी बसवेश्वर कॉलेज लातूर या ठिकाणी घेतलं आणि त्याच ठिकाणी लातूरला शंकरराव माने डीएड कॉलेजला मी 2 वर्ष काम केलं वा. आणि म्हणजे डीएड झालं. डीएडच्या नंतर व्यंकटेश विद्यालय लातूर या ठिकाणी सुद्धा मी 6 महिने सेवा केली. बर. पण त्यावेळेच्या परिस्थितीनुसार काही अडचणीनुसार काय उघड डोनेशन हा, दुसरं काय असणार आहे? त्याच्यामुळं 5,000 रुपयासाठी 5,000 रुपये. पण आम्हाला 5,000 सुद्धा घडले नाहीत. त्यावेळेस 5,000ची असं आहे. किंमत पण तशीच असं आज मी व्यंकटेश शाळेमध्ये शिक्षक राहिला असतो. तिथं तुम्ही सेवानिवृत्त असतो. परंतु ती तरी आपल्या बर. आईवडिलांच्या आशीर्वादानं आपण जिल्हा परिषद मध्ये आलोत, गोरगरिबाची सेवा करायची संधी मिळाली. छान. ह्याचा जास्त आनंद आपल्याला आहे. बरोबर. आणि आपण होईल तेवढ्या पद्धतीनं जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करून आपली सेवा अतिशय आनंदामध्ये घराविषयी कुटुंब. आता आमच्या वैयक्तिक कुटुंबाविषयी माहिती सांगायची असेल तर मला 3 मुली आहेत. 3ही मुली ग्रॅज्युएट आहेत. वा. बीएड आहेत 2 मुली. वा. एक मुलगी गृहिणी आहे. 2 मुली शिक्षिका आहेत. छान. एक मुलगी आमची लहानी महानगरपालिका पुणे बर पिंपरी चिंचवड या ठिकाणी शिक्षिका आहे. वा. एक पंढरपूरला नवनीत विद्यालय म्हणून आहे त्या ठिकाणी शिक्षिका आहे. माझे 3ही जावई सर्व्हिसला आहेत. वा. 2 शिक्षक आहेत. एक इंजिनियर आहेत. बर. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे माझे थोरले जावई आजारीपणा असल्यामुळं अटॅकमध्ये वारले. ही माझ्या जीवनातली सर्वात दुःखद गोष्ट म्हणाय हरकत नाही. कारण अल्प वयामध्ये त्यांचं निधन झालं आणि लेकरू पोरकं झालं. त्यांचे लहान लहान मुलं आहेत. हो ना. ही सर्वात दुर्दैवी घटना आहे. पण तिचा काळ कुणी अडवू शकत नाही. खरं. आणि म्हणून आज जे आहे त्या लेकराकडे पाहून बऱ्यापैकी चालू आहे समजू शकतो मी. कारण वैयक्तिक जीवनामध्ये काही काही गोष्टी अपरिहार्य असतात जे आपल्या क्षमतेच्या पलीकडे असतात आणि त्या परिस्थितीला तोंड देण्याशिवाय आपल्याकडे काही त्याचा दुसरा पर्याय नसतो. परंतु तुम्ही ज्या परिस्थितीतून आलेला आहात ती परिस्थिती पाहता तुम्ही त्याही गोष्टीला अतिशय धीरानं तोंड देत असताना आपल्याला दिसून येतात. सर, आता सध्या तर परिस्थिती शिक्षणाची प्रचंड वाईट झालेली आहे. जिकडे तिकडे हा शिक्षणाचा बाजारीकरण झाल्यामुळे सगळीकडे बाजार भरलेला आहे. तर मग या परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी आहेत, जे पालक आहेत, जे शिक्षक सहकारी आहेत, शासन आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल बरं की जास्तीत जास्त मुलांनी शिक्षणाकडे वळलं पाहिजे? आता तुम्ही शेतकरी होतो, डीएडची जर सोय नसती, लवकर नोकरी जर लागायची जर सुविधा नसती तर आपल्या पिढीतले कितीतरी जण शेतीतच राहिले असते. बरोबर आहे. बरोबर आहे. मग डीएडनं आपल्यासारख्या मुलांना, आपल्यासारख्या गरिबीची परिस्थितीतल्या लोकांना माणसात बसवलं. एक दोन घास सुखाची भाकर आपल्याला निर्माण करते. आज परिस्थिती फार वाईट आहे. मग या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी आपल्याला तेव्हा जी परिस्थिती होती तशा परिस्थितीत असणारे जे लोक आहेत, मग ते विद्यार्थी असतील, पालक, शिक्षक असतील, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आता सध्याचे युग हे स्पर्धेचं युग आहे. हो. आणि या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. बरोबर. परिश्रम तर करावाच लागेल. कष्टाशिवाय फळ नाही. आणि मग कष्ट करायचे म्हणजे काय तर अभ्यास करणे. हो. आणि अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सध्याचं जे चालू आहे मोबाईलचं फॅड, त्या मोबाईल पासून दूर राहून बिलकुल वाचनामध्ये जास्त कसं रमता येईल आणि वाचन करून जास्तीत जास्त गुणवत्ता कशी घेता येईल, गणिती क्रियामध्ये प्रॅक्टिकली जास्त सहभाग घेऊन कसं काम करता येईल, किंवा आपली शारीरिक कमजोरी समजा जी आहे शारीरिक, ते सुद्धा शारीरिक चांगलं राहण्यासाठी, शरीर सुदृढ राहण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे, लवकर उठणे, त्याच्यामध्ये सर्व सहभाग चांगल्या पद्धतीने घेऊन मोबाईल मध्ये बसून आपल्या आयुष्याचं वाटप करण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त अभ्यास करून, जर आपण अभ्यास करून शारीरिक क्षमता व्यायाम करून अभ्यास करून योगा करून मेहनत करून हे सर्व जर केलं तर आज आपण या स्पर्धेच्या युगामध्ये चांगल्या प्रकारे टिकू शकतो. हे विद्यार्थ्याला माझा संदेश आहे की आपण शरीराकडे लक्ष करा,
आणि अभ्यासाकडे लक्ष करा आणि मोबाईल सोडा. आणि मोबाईल सोडा. बरोबर. आणि शिक्षकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज शिक्षकाच्या डोक्यावर ऑनलाईनचं ओझं खूप आहे. हो. शाळा सोडून अवांतर कामं जास्त आहेत आणि मग ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष तर करताच येत नाही. कारण प्रशासन आपल्याला दुर्लक्ष करू देत नाही त्या कामावर. बरोबर. पण त्याच्यातून सुद्धा मार्ग कसा काढता येईल हो. आणि त्याच्यातून मार्ग काढून आपण विद्यार्थ्यांमध्ये कसं रममान होत या पद्धतीनं जर आपण विद्यार्थ्यांमध्ये मिसळून राहिलात, विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे अध्यापन केलं तर आपलं कार्य चांगलं झालं तर आपल्या शाळा ह्या टिकतील. थांबा सर. मोबाईल कुठे आहे तो दुसरा? झालं पण ठीक आहे, काय हरकत नाही, रिपीट करू. आता आपण पालकांविषयी सांगा. नाही, आता शिक्षकांना तिकट करू. सध्याच्या ह्याच्यामध्ये शिक्षकांना अतिशय अवांतर कामं जास्त आहेत. ऑनलाईनचं कामं जास्त आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वेळ देणं, त्यांना जास्त वेळ देणं हे शक्य होत नाही. बरोबर. परंतु आपल्या जर या विद्यार्थ्यांना चांगलं घडवायचं असेल, त्यांना अध्यापन चांगलं करायचं असेल तर आपण जास्तीत जास्त या अवांतर काम तर करावंच लागतील. पर्याय नाही. शासन आपल्याला ते सोडू देत नाही आपल्याला. पण त्याच्यामध्ये वेळ काढून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये कसं रममान होता येईल किंवा आपल्याला जास्तीत जास्त कसं लेकरांमध्ये सहभागी होता येईल, चांगल्या प्रकारचं अध्यापन करून आपले लेकरं चांगले गुणवंत कसे बनतील. आणि जर आपले लेकर गुणवंत बनले तर आपल्या शाळा अतिशय चांगल्या प्रकारे टिकून राहतील. म्हणजे शाळाबाह्य काम आपल्याला तर ते करणं भागणार नाहीत, पण तरीही त्याच्यातून वेळात वेळ काढून आपण काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये रममान झालं पाहिजे. बरोबर. आता पालकांचा शासकीय योजनेकडं म्हणजे शासकीय शाळा असतील, शासकीय दवाखाना असेल, शासकीय एसटी महामंडळ असेल, याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वाईट झालेला आहे. बिलकुल झालेला आहे असं आहे. आणि मग फुकट असल्यामुळं पालकाला स्वतःची किंमत चांगलं नसतं, त्याची किंमत वाढत. बरोबर आहे. या भावनेनं ते प्रायव्हेट दवाखान्यात नेल्यानंतर खर्च करून पैसे गेले की चांगला उपचार येतो असं वाटतंय. परंतु शासकीय मध्ये चांगल्या योजना आहेत, चांगले औषध पाणी सुद्धा मिळते. बिलकुल. तसंच शासकीय जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा चांगल्या शाळा गुणवत्तावाद शिक्षक आहेत. उलट बीएड झालेले शिक्षक आहेत, क्वालिफाईड शिक्षक इकडे आहेत. इंग्लिश स्कूलला 10वी-12वीचे शिक्षक नेमलेले असतात. बरोबर. त्यांना बालमानशास्त्राचं ज्ञान नसते. बिलकुल. तरी सुद्धा हे पालक वर्ग त्यांच्याकडे आकर्षित का होतात? दिखावासाठी. आणि त्यांच्या स्कूल बस दारात येतात, लेकरं घेऊन जातात, टाटा बाय बाय करतात, ह्याचाच आनंद मनामध्ये घेऊन बसतात. पण प्रत्यक्षामध्ये आपल्या जर लेकराला घडवायचं असेल तर आपल्याला आपल्या मातृभाषेतून शिक्षण देणं ही काळाची गरज आहे, महत्वाचं आहे. आणि आतापर्यंत जे काही उच्च पदावर गेले लोक आहेत ते सर्व मराठी माध्यमातूनच गेलेले आहेत. त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण शिकूनच गेलेले आहेत. इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकलेले नाहीत. बरोबर. हा आलेला अनुभव आहे. बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 5वीच्या पुढचा जो इंग्लिश स्कूलचा खर्च आहे हो आपल्या ग्रामीण भागाच्या लेकरांना पालकांना झेपत नाही. बरोबर. आणि मग ते पालक परत पुन्हा इकडे मराठी माध्यमाला आणतात. आणि मग त्या लेकराला अशी धरसुरवृत्ती होते आहे, घर का न घाट का, इंग्रजी का मराठी ह्याच्यामध्ये ते मुलं पुढे टिकत नाहीत. खरं. आणि म्हणून आपण पालकांना आमचं एकच म्हणणं आहे किंवा ही जी तुम्ही पहिलीपासून खर्च करतात हा खर्च इथं न करता 1ली-5वीला न करता ती सेव्हिंग करून त्यांना 12वीच्या पुढे जर आपण उपयोगाला आणला. बरोबर. आपल्या गावात जी शाळा आहेत मराठी माध्यमाच्या 10वी-पर्यंत आहेत, 12वी-पर्यंत इथं शिकवणं आणि पुढचा खर्च त्यांना जास्तीत जास्त करून चांगलं कसं घडता येईल हे पाहणं ही गरज आहे. बरोबर. असे मी पालकांना सांगू इच्छितो. छान. आणि गव्हर्नमेंटला काय आवाहन करायला पण? आता गव्हर्नमेंटला आवाहन करणं म्हणजे आता शासन आहे, शासनाच्या नियमानुसार त्यांच्या योजना ज्या आहेत त्यांचं जे काय आहे त्यांच्यानुसार
ते कार्य करत आहेत. पण आमचं शासनाला एकच म्हणणं आहे की गोरगरिबाची लेकरं जर शिकवायची असतील तर आपल्या जिल्हा परिषद शाळा टिकवणे गरजेचं आहे. नक्की नक्कीच. का तुम्ही जर खाजगीकरणाच्या मार्गे लागलात, शासनाची बचत होईल, मग खाजगीकरण करून टाकू असं जर म्हणत राहिलात तर गोरगरिबाची लेकरं शिक्षणात मध्ये टिकू शकणार नाही. नाही शिकणार. आणि आपल्याला गोरगरिबाचं कल्याण करायचं असेल, गोरगरिबाचे लेकरं शिकवावं असेल, म्हणजे शिक्षण घ्यावं, पुढे प्रगती पथावर जावे असं वाटत असेल तर शासनानं सुद्धा जास्तीत जास्त ग्रामीण भागच्या शाळेकडे लक्ष देऊन त्यांना सर्व शैक्षणिक साहित्य सामुग्री तर मिळतेच, पण जास्तीत जास्त सहकार्य करून. मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाकीचं काम लावू नका, त्यांना काय करा, फक्त शिकवू द्या, त्यांना लेकरांपर्यंत जाऊ द्या. तर सर, मागच्या तुमच्या एवढ्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा पालक, शिक्षक सर्वजण तर घेतीलच, परंतु आपण आज वेळात वेळ काढला आणि आमच्या या तुकोबा स्पीक्सला आपण मुलाखत दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आपण सुद्धा आमच्या शाळेमध्ये येऊन आपण आपल्या तुकाराम स्पीच मार्फत आमची मुलाखत घेतली आणि आमच्या सेवेचा शेवट अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मुलाखतीद्वारे केलात, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुमचा सेवानिवृत्तीचा समारंभ 31 जानेवारी. आमच्या व्ह्युअर्सना काही विनंती बोलवणार का तुमच्या कार्यक्रमाला? अवश्य. सर्वांनी 31 जानेवारीच्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहून आमचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडावा ही सर्वांना नम्र विनंती. जय. धन्यवाद. नमस्ते. आपण आपला वेळात वेळ काढून आमच्या शाळेमध्ये सहभागी झालात आणि आमची मुलाखत तुकोबा स्पीक्स आहे का? तुम्ही असं म्हणा, हे करता येते आपल्याला. तुकोबा स्पीक्स याद्वारे आपण या ठिकाणी घेतली, त्याबद्दल शाळेच्या वतीने मी आपला हार्दिक आभारी आहे. धन्यवाद. आणखी एकदा म्हणा सर. अजून एकदा म्हणा. स्पीक्स. राईट. असं आज आपण आमच्या शाळेमध्ये उपस्थित राहून आपला बहुमोल असा वेळ आम्हाला मुलाखतीसाठी दिलात, त्याबद्दल तुकोबा स्पीक्स आहे ना, याद्वारे आपण आमची मुलाखत घेतली, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आपला हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि 31 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त कार्यक्रम या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. तरी आपण सर्वजण या कार्यक्रमात येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद.